भुसावळ शहरामध्ये रणधुमाळी ही नगरपालिका सुरू झालेली दुसऱ्या पर्व या ठिकाणी आपण युवराज भाऊ लोणारी एक खंबीर नेतृत्व भारतीय जनता पार्टीचा आणि प्रखर बोलणारं नेतृत्व भुसावळ शहरामध्ये ओळखलं जातं। भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष आहेत आणि आताही त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही पदाचा या ठिकाणी विषय नसतो, स्वतः या ठिकाणी प्रखरपणे उत्तर देत असतात आणि भुसावळ शहरामध्ये पाहिलं असेल पत्रकार परिषद भरपूर गाजतात आहे। उत्तर मात्र या ठिकाणी येत नव्हतं। भुसावळ शहराचं लक्ष सर्वांकडे लागलं की युवराज भाऊ कुठे आहेत आणि या ठिकाणी आयबीएन माध्यमातून नगरसेवक कसा हवा, नगराध्यक्ष कसा हवा हे संपूर्ण प्रश्न घेत आपण प्रत्येक जात आहोत आणि नागरिकांमध्ये सुद्धा आपण येणार आहोत। परंतु या ठिकाणी आपण युवराज भाऊ लोणारी यांच्याकडे आलेलो आहोत। भाऊ नमस्कार। नमस्कार। मला सांगा भाऊ, रणधुमाळी लागलेली आहे, बऱ्याचशा ठिकाणी प्रत्युत्तर प्रश्न सध्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जात आहे, पण युवराज भाऊ कुठे आहे हे नागरिकांकडे लक्ष लागून होतं। नगरपालिका या ठिकाणी लागलेली आहे, आपल्या प्रभागाचा विचार केला असता विकासाबद्दल काय सांगायला प्रभागाबद्दल आधी? एकदा जो नगरसेवक होतो त्यांचं नातं हे विकासाशीच असायला पाहिजे या मताचं आहे आणि त्याच अनुषंगाने या प्रभागाचा तुम्ही कोपऱ्यातही फिरलं तरी तुम्हाला संपूर्ण वार्डाचा विकास हा निश्चितपणे दिसेल। संपूर्ण वार्डाचं मी काँक्रिटीकरण केलेलं आहे। इथल्या वाटर गटारसाठी मी नियमितपणे जनतेशी संपर्कात असतो। लोकांच्या जे छोटे असोत की मोठ्या असोत त्या अडीअडचणीसाठी मी सदैव धावून जातो। त्यामुळे नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरच मी नगरपालिकेची निवडणूक लढवत आलेलो आहे आणि आता त्याच भरोशाने निवडणूक लढवत आहे। भाऊ, अनेक विरोधक आपल्या या प्रभागामध्ये सुद्धा आहेत, काय सांगा? हे बघा, निवडणूक म्हटली म्हणजे आपला विरोधक असायलाच पाहिजे आणि निवडणुकीत कोण विरोधक आहे हे त्याच्याकडे लक्ष न देता आपलं काय विजन आहे, आपण जनतेसाठी काय करू शकतो याबाबत जर मानलं तर लोकांना ते नक्की आवडतं। त्यामुळे माझ्या समोर विरोधक कोण आहे याचा मी कधीच विचार केलेला नाही आणि निवडणूक म्हटलं तर कोणी ते विरोधात राहिलं, परंतु विजय हा माझा निश्चित आहे आणि हा जो विजय म्हणेल हा मी जनतेच्या भरोशावर बोलतो आणि मी जनतेच्या भरोशावर सर्व काम आस्पर्धा करत आलेलो आहे आणि ही निवडणूक मी प्रचंड मताधिक्याने जिंकेल याच्यामध्ये माझ्या मनात कुठेही शंका नाही। भाऊ, विकासाचा ठीक आहे, आपल्यासोबत विकास हा आपण करताच आहे, परंतु त्याही अजून म्हटलं तर प्रश्न भरपूर अजून आहेत। रस्त्याचे असतील, लाईटाचे असतील, गटारीचे असतील, हे प्रश्न आजही या ठिकाणी थोडेफार प्रमाणात कमी आहे किंवा आहेच, भरपूर नागरिकांची ओढ आहे आणि मुख्यतः प्रश्न पाण्याचा आहे। याबद्दल काय सांगाल समस्या संदर्भात? मी या गोष्टीला नक्की हो म्हणेल, कारण या भुसावळ शहराला 10 दिवसाच्या आड पाणी पुरवठा होतोय, परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे 2016 रोजी साली भारतीय जनता पार्टीची सत्ता जेव्हा या नगर परिषदेवर आली तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती होती, आजही तीच परिस्थिती आहे। परंतु भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केल्यानंतर सर्वाधिक महत्त्व हे पाण्याला दिलेलं आहे आणि म्हणूनच आपण महत्वाकांक्षी अशी अमृत योजना या शहरासाठी लागू केलेली आहे, त्याचं काम सुरू आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक अनंत अडचणी आल्या, आता त्या अनंत अडचणी एवढ्या आहेत की त्या आज रोजी कथन करून उपयोग नाही आहे, परंतु गेल्या 1.5 ते 2 वर्षात येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षात ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी दररोज येईल अशा प्रकारची तजवीज या अमृत योजनेत आहे आणि अमृत योजनेचं काम आता टाक्यांचं काम आहे 90% झालेलं आहे। जॅकवेलचं काम, जलशुद्धीकरण केंद्राचं काम अहोरात्र करून सुरू आहे। अशा ठिकाणी आपण जॅकवेल आणि विहीर ते करतोय आणि तिथलं पाणी उचलतोय की तिथं कधीही आपल्याला कुठल्याही पाण्याच्या आवर्तनाची गरज पडणार नाही। तिथं 12 महिने 24 तास पाणी असतं, अशा ठिकाणून आपण पाण्याची उचल करणार आहोत, असंच ठिकाण आपण निवडलेलं आहे। त्या अगोदर आपण नदीवर बांधायला बांधण्याचं नियोजन केलेलं होतं, परंतु जेव्हा त्याचं जमिनीची जेव्हा चाचणी करण्यात आली तर तिथं हा बंधारा टिकू शकणार नाही असा अहवाल आलेला असल्यामुळे आपल्याला ती जागा बदलावी लागली आणि आपण पुढे जोगलखेडा भानखेडा साखेगाव तिथं आपण जागा निश्चित केलेली आहे आणि ट्रॉमा सेंटरच्या बाजूला आपलं जलशुद्धीकरण केंद्र आहे, त्याचंही काम सुरू आहे। पाण्याचा प्रश्न मोठा आहे, परंतु गेल्या 30-35 वर्षात सगळ्या जेही सत्ता आल्या असतील, मला कोणाला टीका करायची नाही, परंतु त्यांनी पाण्याच्या दृष्टिकोनातून कुठलंही नियोजन केलं नाही। ते नियोजन भारतीय जनता पक्षाने केलं आणि मग गेल्या 4 वर्षात ह्या नगरपालिकेमध्ये प्रशासक राहत असल्यामुळे त्यात थोडीशी उदासीनता आली, परंतु आम्ही नगरसेवक म्हणून आमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य नक्की पार पाडतो
आणि या संदर्भामध्ये माननीय नामदार संजय सावकर यांच्या माध्यमातून त्या कामाला आम्ही चालना दिलेली आहे. 1.5 ते 2 वर्षाच्या भुसावळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला पाणी मिळेल. आज रोजी पाणी मिळू शकत नाही त्याबद्दल आम्ही क्षमा मागू शकतो, कारण करू शकले नाही परंतु केलं नाही असं नाही होत. आम्ही त्या दृष्टीनं नक्की खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आजही सुरू आहे. या शहरातला पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो अमृत योजनेच्या माध्यमातून नक्की सोडेल. भाऊ, घाणे साम्राज्य सांगा, कारण साम्राज्य भरपूर आहे, जागोजागी कचरा पिळलेला असतो आणि विशेषतः भरपूर ठिकाणी स्ट्रीट लाईट, म्हणजे आपल्या या मेन रोडला सुद्धा स्ट्रीट लाईटच्या संदर्भामध्ये मी नगरपालिकेला वारंवार बोललेलो आहे. त्या संदर्भामध्ये नगरपालिकेचे जे प्रशासकीय कामकाज असेल ते एवढं खास म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून सन्मानजनक नाही. कारण संपूर्ण शहरात आपण बघत असू की अनेक ठिकाणी 24 तास लाईट सुरू असतात आणि कुठेतरी नगरपालिका या बाबतीमध्ये, नगरपालिका प्रशासन या बाबतीमध्ये कुठेतरी कमी पडत आहे हे नाकारता येणार नाही. आणि नगरपालिकेने आमची सत्ता आल्यानंतर नक्कीच आम्ही आता ह्या गोष्टींवर लक्ष देणार की 24 तास वीज जाळली ते नुकसान नुसतं पैशाचं नाही आहे, तर ते नुकसान आपल्या जे वीज निर्मिती करताना जे लागतं त्याचं आहे. आणि ती राष्ट्रीय संपत्ती वीज, त्याची अशी अवहेलना झाली नाही पाहिजे, अशी विनाकारण झाली नको पाहिजे आणि विनाकारणची अशी जरूरत अशी आम्ही त्यावर बंधनं घालणं आम्ही नगरपालिकेत हो. आपल्या प्रभागामध्ये अनेक विकास कामं केलेले आहेत आणि इतर नगरसेवकांना सुद्धा तेवढंच पाठबळ आपलं असतं, कारण तेवढंच आपुलकीने आपल्याला बोलत असतात कुठे अडलं तर. आता आपल्या प्रभागामध्ये पुढील विजन कसं आहे, चेहरा कसा असेल, समजा प्रभागाचा चेहरा कसा नवीन असेल, काय विजन निवडून? मी नगरसेवक झाल्यानंतर मी या प्रभागातलं प्रत्येक काम हाती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात मला यश मिळालेलं आहे. अजून काही काम शिल्लक असतील तर आम्ही ते नक्की करणार आहोत. त्या दृष्टिकोनात येत्या काळामध्ये विद्यानगर असेल, अर्धना कॉलनी असेल, इथं मोठे बगीचे म्हणजे तिथं ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. काही ठिकाणचे किरकोळ रस्ते बाकी आहे ते मी रस्ते करणार आहे. त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊल टाकून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि त्यांना निरनिराळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा आमचा मानस आहे. आणि जेही नगरपालिकेच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्याही स्कीम्स असतील त्या आम्ही राबवण्याचा नक्की प्रयत्न करू, किंबहुना राबवूच एवढं मी आश्वासन देऊ शकतो. आपण बघता सध्या पत्रकार परिषद चालू आहे, विरोधकांच्या या ठिकाणी प्रश्न उत्तर सगळं आपण बघतात आहे. 6 नगर अध्यक्षांचे नाव संतोषजी चौधरी साहेबांनी या ठिकाणी समोर ठेवले आणि आपलं सुद्धा नाव या ठिकाणी पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रणजिताचं नाव हे समोर येत आहे. परंतु अद्यापही संजीव सावकर यांनी ते फायनल केलं नाही, कारण पक्षाकडनं म्हटलं आहे. तर हे कधी चित्र समोर येईल आणि काय सांगाल, विरोधकांचे नाव हे समोर आले? हे बघा, विरोधकांनी 6 नाव सांगितलेले, परंतु त्यातला कोण हे तेही सांगू शकले नाही. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं कार्य हे एका शिस्तीत असतं. सगळ्या शिस्तीत म्हणून जाऊन सगळ्या प्रकारचा विचार करून पक्ष सगळ्या गोष्टीची चाचपणी करून तिथं नगराध्यक्षपदासाठी, नगरसेवक पदासाठी नावं घोषित करणार आहे. त्यामुळे पक्षाची जी शिस्त आहे, जी चौकट आहे ते मोडून स्वतः मंत्री महोदय नाव घोषित करतील अशी शक्यता नाही, परंतु ते प्रभारी आहे. ते वरिष्ठ त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून 17 तारखेपर्यंत आम्ही सगळे ईडी फॉर्म घोषित देणार आहे आणि नगराध्यक्ष पदाचे फॉर्म उद्या किंवा परवा आम्ही नक्की भरू. त्यात तुमच्यासमोर नाव येणारच आहे. हो, तर रणजिताई संदर्भात बोललेले संतोष भाऊ की हा जो मॅनेज करून आणलेला नाव आहे, बाहेरचं तुम्ही तिकीट टाकत त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकत आणि आपला उमेदवार बाहेर काढा, घरचा नाही. भाऊ हे विधानसभेचे माजी आमदार होऊन चुकलेले आहेत आणि संतोष चौधरींनी मुळात असं बोललं हे हास्यास्पद आहे. त्यांनी कायद्याचं ज्ञान आहे. त्या ज्या विधानसभेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे तिथं कायद्याचंच रूपांतर त्या कायदा निर्माण करण्याचंच कार्य असतं. कोणतेही आरक्षण असं सरसकट दिमाग SC किंवा STचं आरक्षण सरसकट घोषित करता येत नाही. जिथं लोकसंख्या असेल उतरत्या क्रमानं, चक्रानुक्रमाने जिथे जिथं बसत असेल तिथे तिथं ते आरक्षण जातं. त्यामुळे असा आरोप करणं हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. संतोष चौधरींना असे आरोप करणे मला तरी वाटतं की शोभत नाही. भाऊ, त्यांच्याकडची गर्दी आणि आपल्याकडची गर्दी अशी तुलना त्यांनी केलेली आहे
आमच्याकडे भारतीय जनता पार्टीचे काय संपूर्ण गट आमच्याकडे आलेले आणि हा सुद्धा सूर आहे की त्यांच्या ऑफिसला म्हणजे आता सध्या असं म्हणणं आहे की संपूर्ण गट एकत्र येतात आहे, संघटना एकत्र आणून भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये हे रणशिंग पुकारला जाणार आहे. काही चर्चा आहे मुळात आम्ही सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमची युती शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट यांची अशी आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर आमची युती असल्यामुळे भुसावळ शहरात सुद्धा आमचं युती करण्याचा नक्कीच प्रयत्न सुरू आहे. राहिला गर्दीचा किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणुका लढवण्याचा, तर भारतीय जनता पार्टी कोणती निवडणुकी ताकदीने लढते. त्यामुळे आमच्या समोर किती विरोधक आहे, कोण विरोधक आहे, कोण कशी निवडणूक लढवते या गोष्टीला आम्ही महत्त्व देत नाही. भारतीय जनता पार्टी निवडणूक उतरते आहे तर पूर्ण ताकदीनिशी उतरेल आणि पूर्ण ताकदीनिशी भुसावळ शहराच्या या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, आता हे उमेदवारी डिक्लेअर होणार आहे, साधारण काय वाटतं कधी हे अध्यक्ष वगैरे असेल? 17 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत मुदत आहे एबी फॉर्म देण्याची. एबी फॉर्म उद्यापर्यंत येऊ शकतात. त्यानंतर त्याच्यावर नाव लिहून आम्ही आमची अधिकृत यादी घोषित करणार. नगराध्यक्ष कोण असेल? एक कार्यकर्ता म्हणून जर विचारत असाल तर मी माझं मत म्हणजे माझ्या मतानुसार रजनी सावकर या सगळ्या बाबतीमध्ये फिट बसणारे उमेदवार आहेत. परंतु अखेर हे माझं वैयक्तिक मत आहे. पक्षाने सुद्धा त्यांच्याबाबत सकारात्मक विचार करावा असंही मी पक्षाकडे विनंती करेन. आणि माझ्या मते मला असं वाटतं की त्यांना उमेदवार दिल्यास निश्चितपणे त्या निवडून जातील. मी निश्चितपणे विजयी प्रचंड मताने होईल याच्याबद्दल साशंकता नाही. असे होणारे भाऊ आहेत. काका पुतण्यांचं संपूर्ण या ठिकाणी राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे. उभे राहिले तरी काही हरकत नाही. म्हणजे विजय माझा नक्कीच आहे आणि अनेक प्रतिउत्तरांना उत्तर रोखोक देणारे असे हे होणारे भाऊ आहेत. भुसावळकरांचं म्हणणं होतं कुठे गेले होणारे भाऊ, आणि आज त्या माध्यमातून या चर्चासत्र माध्यमातून संपूर्ण शांत पद्धतीने या ठिकाणी उत्तर हे भावने दिलेले आहे. भुसावळचे काही प्रश्न असतील त्याचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे. पाण्याचा विषय उत्तर या ठिकाणी दिलेला आहे. परंतु या रणधुमाळीमध्ये आता संपूर्ण चित्र हे समोर येणार आहे की विजय कसा होणार आहे, नागरिकांचा कौल कुठे असणार आहे, कोण नगराध्यक्ष कोण नगरसेवक होणार हे संपूर्ण चित्र आपल्या समोर लवकर येणार आहे. आणि हेच दाखवण्याचं काम आम्ही आयबी न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून हे प्रयत्न करत आहोत. कारण संतोष शेळकेचा विश्वासऋषी आयबी महाराज, भुसावळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.